नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा तुमच्या आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता. संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर सायंकाळची शोभा बघताना किती मौज वाटते ना. अफाट विशाल खळखळणारं पाणी बघताना मनाला आनंद आणि शांतता प्राप्त होत असते. वारेच्या झुळकांवर डुलणारी नारळाची आणि पोफळीची झाडं बघितली की असं वाटतं की एका तालात ती नाच करतायत. ह्या नारळाच्या झाडांची ना फार मौज वाटते. दिसायला किती पातळ सरळ पण अतिशय कणखर. वादळ वारं तुफान काहीही येऊ, पण हे आपली पाठीचा मणका म्हणजे त्याची पाठ वाकवून वादळाशी झुंज देतात आणि वादळ संपलं की पुन्हा ताठ. आपल्या पाठीच्या मणक्याची किती साधर्म्य आहे बघा ना. चतुष्पादापासून 2 पायांवर मनुष्य जेव्हा चालायला लागला, त्याची उत्क्रांती झाली ती आपल्या पाठीच्या मणक्यांमुळेच, त्याच्या कणखरतेमुळे आणि त्याच्या लवचिकतेमुळेच. म्हणूनच आपला पाठीचा मणका हा आपल्या शरीराचा संपूर्ण भार उचलत असतो. या पाठीच्या मणक्यांचे विविध विकार स्पॉन्डिलोसिस, स्पॉन्डिलायटिस, स्पॉन्डायलोसिस, स्पॉन्डायलोलिस्थेसिस, इंटरवर्टिब्रल डिस्क प्रोलॅप्स, सायटिका अशा विविध रोगांवर आज आपण चर्चा करणार आहोत. या शृंखलेमध्ये आपण मागच्या कार्यक्रमामध्ये मानेच्या मणक्यांच्या विकारावर चर्चा केली होती. आज आपण विशेष करून पाठ आणि कंबरदुखीच्या आणि मणक्याच्या विकारांवर चर्चा करणार आहोत आणि त्यावर संयुक्त उपचार पद्धतीने आपण कशी चिकित्सा करू शकतो याविषयी सुद्धा जाणून घेणार आहोत. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिकेअर वेलनेस क्लिनिकचे संचालक डॉक्टर अनिल पाटील. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टर अनिल पाटील हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBBS MD गोल्ड मेडलिस्ट आहेत. संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ते ॲलोपॅथी, आयुर्वेद, पंचकर्म, नॅचरोपॅथी, फिजिओथेरपी, रेकी, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर, संमोहन चिकित्सा आणि संगीतोपचारांचा वापर करतात. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. 2015 साली हॉलंड येथे झालेल्या वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला होता. दर्शक हो, पाठीच्या व कमरेच्या मणक्यांचे विकार आणि संयुक्त उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. कार्यक्रमामध्ये फोन करण्यासाठी उत्सुक असाल, फोनसाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, ह्याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. याशिवाय संयुक्त उपचार पद्धतीच्या कार्यक्रमांमध्ये प्रश्नमंजुषा हे विशेष सदर असते. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाशी निगडीत असा एक विशेष प्रश्न विचारला जातो आणि अचूक उत्तर देणाऱ्यांना भरघोस बक्षिसं सुद्धा जिंकू शकतात. तेव्हा कार्यक्रम नीट लक्षपूर्वक बघायला विसरू नका. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आम्हाला सांगा, आज आपण हा विषय का निवडला सर? सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण पाठीच्या संपूर्ण कण्याचा बद्दल आपण पाहतोय की वेगवेगळे रोग कुठले असतात आणि त्यांना संयुक्त उपचार पद्धतीने त्याच्यावर मात कशी करतायत. मागच्या वेळी आपण मानेच्या मणक्याबद्दल पाहिलं, पण आता पुढे पाठ आणि कंबरदुखी. असं जगामध्ये कुठचीही स्त्री नसावी जिचं डोकं दुखलं नाही आणि पाठ आणि कंबर दुखली नाही. आय एम शुअर अबाउट इट. आणि ह्याचं कारण दिवसेंदिवस हे वाढत का चाललेलं आहे? तुला आश्चर्य वाटतं, आपली संस्कृतीमध्ये हा जो बदल होत चाललाय. आपण पूर्वी खाली जमिनीवर बसायचो, मांडी घालून व्यवस्थित आणि जेवायचो. खाली आपल्याला बैठका, आपण तू कधी जुन्या घरात गेली तर बैठका खाली टाकलेल्या असायच्या आणि लोड असेल मागे, पण बैठका खाली असायच्या. माणसं खाली जमिनीवर बसायची, ताठ कणा ठेवून एकमेकांशी बोलायची बराच वेळ. आणि त्याच्यामुळे कसं होतं की त्यामुळेच एकूणच भार जो असतो तो विभागला जातो आपण खाली बसल्यानंतर. आता होतं कसं, आपण जेव्हा कोचावर बसतो तेव्हा एकूणच जो भार असतो तो कण्यावर पडतो. मग आपण जास्त वेळ ताठ कणा ठेवू शकत नाही, मग आपण पोकस काढून बसतो, मानस पुढे काढतो. मग त्याच्यामुळे आजूबाजूच्या स्नायूंवर भार पडतो. आणि युरोप आणि अमेरिकेमध्ये अर्थातच ही जी काय पद्धत बसण्याची आपण आणलेली आहे ती युरोप आणि अमेरिकेतून आणली. आणि आज पाहशील तर असा
प्रत्येक आठवड्यात, महिन्यात प्रत्येक माणसाची एक तर पाठ तरी दुखेल, नाही तर कंबर तरी दुखेल, इतकं ते कॉमन झालंय. आणि त्यांचा मॅन आवर्स म्हणजे मनुष्य तास अनेक असे वाया जातात. म्हणजे प्रत्येकाला पाठदुखी आणि कंबरदुखीने ग्रासलेलं आहे असं म्हणताय. आणि आपण जेव्हा आपली जीवनशैली बदलली तोच परिणाम आपल्यावर होताना दिसतो. म्हणजे जसं मागच्या वेळी मानेच्या मणक्याचे दुखणे आपण पाहिले की लोक मोबाईलवर बसले आहेत, कॉम्प्युटरवर तासन तास बसले आहेत, त्यांना मानदुखी कायमची जडली, किंवा सर्वायकल स्पॉन्डिलायटिस मानेच्या मणक्यांचे विकार जडायला लागले. तसेच आत्ता आपल्याला दिसते की पाठदुखी आणि कंबरदुखी स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये ही जीवनशैलीच्या फरकामुळे, आणि अर्थातच जे जुने व्यायाम आपण करायचो त्याच्यासाठी, किंवा योगासन प्राणायाम करायचो, किंवा बायका आत्ताच बाजीराव मस्तानीमध्ये पिंगा ग पोरी पिंगा नावाचं गाणं होतं, ते सर्वांनी परत पाहावं. म्हणजे पिंगा कसा करतात ते स्त्रियांना परत आठवेल, निदान शहरातल्या स्त्रियांना. निश्चित सगळे जे मंगळागौरीचे खेळ होते किंवा इतरही आपले जे जात्यावर दळणं किंवा हे जे व्यायाम प्रकारच होते आपले, त्याच्याने आपला मणका निश्चितच लवचिक राहत होता. तर आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे. लक्ष्मण प्रश्न विचारतायत बीडवरून. नमस्कार लक्ष्मणजी, बोला. हॅलो हॅलो, नमस्कार. नमस्कार, बोला. लक्ष्मण घुमरे बोलतोय. बोला. माझे ना मणका आहे ना दुखतो. हा, मणका म्हणजे कुठला मणका दुखतो? स्लिप डिस्क आहे, खालचा चौथा पाचवा. हा, खालचा चौथा पाचवा. बर बर. कधी इतर कधी काय त्रास होतात? चमक मारत खाली वागताना वगैरे. बर. पण स्लिप डिस्क तुम्ही MRI काढून पाहिलाय का? हो, MRI केलाय, त्यात थोडे डिस्क प्रॉब्लेम म्हणून सांगितलंय. बर. मग डॉक्टरांनी काय करायला सांगितलं पुढे? मला सांगितलं होतं 50% ऑपरेशनचा चान्स, पण तसं काही नाही झाला. 1.5 वर्ष झालं ते MRI काढून. बर. मग ऑपरेशन केलेलं नाहीये ना? नाही, असं काही नाही केलं. बर, ठीक आहे, हरकत नाही. धन्यवाद. हा, तर त्यांनी सांगितलं की 2 मणक्यांच्या मध्ये जी गादी असते ती सरकल्यामुळे त्यांना त्रास होतोय, आणि ऑपरेशन नशिबाने त्यांनी अजून काही केलेलं नाहीये. कधी कधी काय होतं की ऑपरेशनमुळे थोडक्यात थोडे दिवसांसाठी बरं वाटतं, आणि 2-3 वर्षांनी 2-3 अजून काही ठिकाणून स्लिप डिस्क होते आणि जास्त प्रमाणात त्रास होऊ शकतो. तर असा त्रास होऊ नये म्हणून सहसा सर्जरी करू नये. अगदीच जेव्हा इनेव्हिटेबल असेल, की अत्यंतिक गरज असेल, की पॅरालिसिसच होण्याची शक्यता आहे, अशा वेळी सर्जरी करावी. तर त्यांनी अंतर्गत बस्ती, बाह्य कटिबस्ती, काही गुग्गुळकल्प, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर ह्याचं कॉम्बिनेशन केलं, काही योगासनं केली, तर ह्यांचा रोग पूर्णपणे म्हणजे कंट्रोलमध्ये राहू शकतो. म्हणजे पाठीच्या मणक्यांची जी चकती असते त्या दोघांमध्ये ती सरकल्यामुळे त्यांना हा जो प्रॉब्लेम झाला, त्याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. पण छान थोडक्यात तुम्ही मार्गदर्शन केलं सर. आपण जेव्हा पाठीच्या कमरेच्या मणक्यांच्या विकारांबद्दल चर्चा करणार आहोत, मला सांगा की मणक्यांचं पहिलं महत्व काय आहे? मणक्यांचं महत्व हे आहे की मानेमध्ये आपण पाहिलं की माने डोकं जे वरती असतं त्या डोक्याचं वजन पहिलं मानेचे मणके पेलतात. त्यामुळे आपण इकडे तिकडे पाहू शकतो त्याला. कारण आपल्याला हा एक बाहुला आणलेला आहे मी, हा खरा नाही आहे, तेव्हा प्रेक्षकांनी घाबरू नये. कारण हल्ली बरेच भूताचे खेळ चालतात, त्यामुळे उगाच लोकांना सांगाडा बघून भीती वाटेल, पण हा खोटा आहे. तर हे मानेचे मणके वरती दाखवलेले आहेत, हे 7 मणके आहेत. त्याच्यानंतर हे पाठीचे मणके दाखवले आहेत, ह्याच्यापासून ज्या फासळ्या आलेल्या आहेत, हे 12 आहेत, थोरॅसिक व्हर्टिब्रे म्हणून त्यांना म्हणतात. आणि त्याच्याखाली कमरेचे मणके आहेत, ह्याला लंबार व्हर्टिब्रे म्हणतात. हे 5 आहेत, 1 2 3 4 5. त्याच्यानंतर खाली माकड हाडाचे मणके जे फ्युज्ड आहेत, म्हणजे ते हलत नाहीत. आणि खाली कॉक्सिजियल किंवा आपलं जे आपण माकडापासून इव्हॉल्व्ह झालो हे सांगणारं एक आपलं छोटंसं शेपूट राहिलं इकडे. ते काय पूर्ण आता सर्वांमध्ये कोणामध्येच ते नसतं, त्यामुळे आपण मानव आहोत हे आपलं दाखवत. त्यामुळे ते शेपूट आता आपल्याकडे, पण ते जेव्हा दुखायला लागतं तेव्हा मात्र आठवतं आपल्याला ब्रह्मांड. तर हे अशा प्रकारे ही मणक्यांची रचना आहे. आणि ह्यांचं महत्व असं आहे की हे संपूर्ण शरीराचा भार आपल्या अंगावर घेतात. हे एक छोटीशी स्लाइड आहे, त्यात दाखवलंय शरीराचा भार ते सहन करतात. शरीर पुढे मागे वाकवणं, म्हणजे आपल्याला वाकायचं असेल, पुन्हा मागे वाकायचं असेल तरी त्याचं काम होतं.
शरीराची हालचाल डोक्याला आधार देऊन होते. आणि मेंदूचं जे शेपूट आहे, म्हणजे मेंदू हा कवटीमध्ये असतो, कवटीमधून मागून एक मेंदूचं शेपूट बाहेर पडतं आणि तिथून संपूर्ण शरीराची वायरिंग, ज्याला मी म्हणतो अच्छा. इलेक्ट्रिकल वायरिंग, जी संपूर्ण शरीर, हातामध्ये, पायामध्ये, इंटरनल ऑर्गन्समध्ये सगळीकडे जाते, तर ती जी वायरिंग असते ती ह्या शेपटामधनं जाते. या शेपटाला खूप लांबपर्यंत असतं ते, खालपर्यंत. त्या शेपटाला आपण मज्जारज्जू असं म्हणतो. त्या मज्जारज्जूतून विविध नर्व्स, नसा जातात, तर त्या नसा पायाला, हाताला सगळीकडे सप्लाय करतात आणि त्यामुळे त्याला संरक्षण देणं फार महत्वाचं असतं. अच्छा. आता ते पाठीचा कणा करतो. बरोबर. निश्चितच फार महत्वाचं काम आपल्या शरीरामध्ये या पाठीच्या कण्याचं आहे. मला सांगा की ह्या पाठीच्या आणि कमरेच्या मणक्यांचे प्रमुख विकार कोणकोणते आहेत? आपण पहिले त्याची रचना पुन्हा एकदा बघू की हा एक मणका कसा दिसतो. अच्छा. हा एक बघ, म्हणजे अजून ते क्लिअर होईल. बरोबर. तर हा एक मणक्याचा छेद दाखवलाय. ह्याच्यामध्ये हा जो मधला भाग दिसतोय तो मज्जारज्जूचा भाग आहे आणि त्याची रचना पण कशी एका मेंदूसारखीच दिसते. हा, बरोबर. तर आणि बाजूला ज्या पिवळ्या झाल्यात त्या नसा आहेत, मज्जा तंतू म्हणतात त्या. आणि मागे आपण पाठीला हात लावला तर आपल्याला टोचतं, तर ते टोक जे मागे दाखवलंय. आणि जो अस्थिचा भाग आहे तो पुढे असतो, तो आपल्याला काही दिसत नाही. तर त्यावरून आपल्याला साधारण मणक्याची रचना कशी असते हे इथे समजतं. आता ह्यांचे प्रमुख विकार कुठचे? आता हा जो संपूर्ण जो पाठीचा कणा आहे हा इंग्रजी SS आकाराचा असतो आणि त्याच्यामध्ये समजा काही बिघाड उत्पन्न झाला काही कारणामुळे, सरळ झाला किंवा, तर त्याला आपण स्पॉन्डिलोसिस किंवा कंडिशन ऑफ द वर्टिब्रे, कंडिशन ऑफ द स्पाइन म्हणतो. स्पॉन्डिलायटिस हा एक, म्हणजे आजूबाजूला ज्या व्हर्टिबल प्रोसेसेस असतात मणक्याच्या आजूबाजूला, त्या खराब व्हायला लागल्या तर आपण त्याला सूज यायला लागली तर आपण स्पॉन्डिलायटिस म्हणतो. स्पॉन्डिलायसिस म्हणजे व्हर्टिब्रल जी बॉडी असते ती पिचायला लागली, ती खराब व्हायला लागली, बारीक बारीक व्हायला लागली, तर त्याला आपण स्पॉन्डिलायसिस म्हणतो. स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणजे एका मणका दुसऱ्या मणक्यावरनं सरकायला लागला तर स्पॉन्डिलोलिस्थेसिस असं म्हणतो. स्टिनोसिस, आपण हे सगळं डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. जेव्हा चकती सरकते किंवा मणका सरकतो आणि मज्जारज्जूवर दाब देतो त्याला आपण स्टिनोसिस म्हणतो. इंटरव्हर्टिबल डिस्क प्रोलॅप्स म्हणजे चकती सरकणे. निश्चितच सर, आपण विविध विकार तर आता बघितलेच, यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. पण आपल्याला फोन आलेला आहे. नवनाथ प्रश्न विचारतायत जालन्यावरून. नमस्कार नवनाथजी, बोला. नमस्कार डॉक्टर. नमस्कार, बोला. मी गरकळ एंडे बोलतोय जालन्यावरून. नवनाथ गरकळ. बोला. हॅलो, नवनाथ गरकळ बोलतोय जालन्यावरून. मला पाठीच्या म्हणजे कमरेच्या मणक्याचा त्रास आहे कमीत कमी 8 वर्षापासून. बर. तर ते फिजिओथेरपिस्ट कडे जाऊन औरंगाबादला जाऊन थोडस फरक पडतो, परंतु म्हणजे पुन्हा पुन्हा त्रास उद्भवत राहतो. तर मी मागे म्हणजे MRI वगैरे करून घेतलेला आहे, तर डॉक्टरांचं म्हणणं आहे की म्हणजे तुम्हाला सर्जरी करावं लागेल. तर सर्जरी काही लोक म्हणतात यशस्वी होत नाही वगैरे, तर मग काय करावं, भीती वाटते. बर, आपण असं करूया, तुमचं पायाला मुंग्या येतात सर माझ्या. बरं, ठेवून द्या फोन आता. थोडक्यात तुम्ही जे काही सांगितलं त्यावरनं तोच प्रकार आहे की डाव्या साईडला ज्या नसा आम्ही दाखवल्या की ज्या मज्जारज्जूतनं बाहेर पडतात पाठीच्या कण्यातनं, त्या नसांवर कुठेतरी एक तुमची चकती सरकून त्या नसांवर दाब देते आणि डाव्या साईडला दाब दिल्यामुळे तुमच्या त्या तिथून विद्युत प्रवाह सायटिक नसेतनं नीट वाहत नसल्यामुळे त्यामुळे तुम्हाला मुंग्या येतात आणि तिकडे दुखतं. तर साधारण ह्याच्यामध्ये सर्जरी जी केली जाते ह्याच्यामध्ये डिकॉम्प्रेशन नर्व केलं जातं किंवा लॅमिनेक्टॉमी, किंवा म्हणजे जी काय बाहेर पडलेली जी डिस्क आहे ती कापून टाकली जाते.
आज दिनांक 17 एप्रिल हा जागतिक हिमोफिलिया दिवस म्हणून ओळखला जातो. हिमोफिलिया ही जन्मजात विकृती आहे, हा जन्मजात आजार आहे आणि ह्यामध्ये रक्त म्हणजे ब्लीडिंग टाइम जो असतो आपला, रक्ताचं नीट क्लॉटिंग होत नसतं, ब्लीडिंग टाइम प्रोलॉंग झालेला असतो आणि म्हणूनच ह्या विषयाची जागरूकता वाढण्यासाठी आजचा दिवस ओळखला जातो. सर, नवनाथ यांचा प्रश्न होता, त्यांना आपण उत्तर देणारच आहोत, पण आपल्याला दुसरा पण एक फोन आलेला आहे. राजा भाऊ प्रश्न विचारतायत बीडवरून. नमस्कार राजा भाऊ, बोला. नमस्कार. हा बोला. नमस्कार डॉक्टर. हा बोला. बोलतो. हॅलो, आपला प्रश्न सलग विचारा. हा, माझा असा प्रश्न आहे की माझ्या मणक्याच्या गॅपमध्ये L4-5 जे बॅकबोन आहे ना, L4-5 मध्ये असं गॅप आलेला आहे आणि त्या गॅपमुळे मला मागे 5 वर्षापूर्वी मी काय केलं की त्यांना 40 इंजेक्शन घेतलेलं सर. काय झालं पुन्हा एकदा सांगा. डॉक्टर यशवंत नानकर म्हणून पुण्यामध्ये आहे, की माझा MRI केला होता आणि MRI केल्यानंतर काय झालं त्यांनी की गॅप आलेला म्हणून सांगितलं, गादी सरक नाही म्हणून आपण म्हणतो ना, L4-5 मध्ये गॅप आहे आणि त्यांनी मला इंजेक्शन दिले त्यांना 40 बिफोर 5 years. पण आता काय झालंय की परत तो त्रास होतोय मला. बर. तर माझ्या लेफ्ट साईडचं काय होतं, त्यात माझ्या खालपर्यंत मुंग्या यायच्या आणि करंगळी किंवा जो अंक आहे याला मुंग्या यायच्या, पूर्ण मला उठता येत नाही, बसता येत नव्हतं. त्यांना 40 गॅपमध्ये इंजेक्शन दिलेलं आहे, त्याच्यामुळे मला बरं वाटलं 5 वर्ष. पण 5 वर्षांतर काय झालं, परत कॅन्सरचा त्रास सुरू झाला आता. बरं, ठीक आहे. राजाभाऊ, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. ह्याच्याच बरोबर लक्ष्मण यांचा जो बीडवरून प्रश्न होता तो सुद्धा याच संदर्भातला होता. तर याविषयी सर सविस्तर माहिती काय देऊ शकता? पहिला नवनाथांचा जो प्रश्न होता स्लिप डिस्क बद्दल, त्याबद्दल बोलूया. ही एक स्लाइड आहे स्लिप डिस्कची, ती आपण पहिली दाखवूया. त्यात दाखवलंय मज्जारज्जू कसा तो पहिला, मणक्याची जी बॉडी आहे ते दाखवलंय, 2 मणक्यांमधली चकती आहे ती सरकून त्या मज्जातंतूवर दाब कसा पडतोय ते दाखवलंय. खराब झालेली चकती स्लिप झालेली आहे किंवा सरकली आहे, ती तिथे दाब देते आणि तो मज्जातंतू जे बाहेर पडतात तर त्याच्यामुळे सायाटिका कसा होतो ते दाखवलंय. तर ह्या बाजूला जर पाहिलं तुम्ही तर राईट साईडला त्यांचा लेफ्ट साईडला प्रॉब्लेम आहे, पण इथे लाल लाल जे दाखवले होते की त्या नसेवर दाब पडल्यामुळे वरपासून खालपर्यंत कधी मुंग्या येतात, कधी वेदना होतात, तर हा त्रास होऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कटिबस्ती, अंतर्गत बस्ती ही ट्रीटमेंट खूप जास्त उपयोगी पडते. आणि काही नर्व्ह टॉनिक्स आपण त्यांना देतो, ज्याच्यामुळे जी नस दबल्यामुळे जे खराब व्हायला लागते आणि जी खराब होणारी नस असते त्याचं जे डिजनरेशन होत असतं ते थांबवता येतं. आणि ॲक्युप्रेशरमुळे वेदना तात्काळ थांबतात. आणि कधी कधी ऑस्टिओपॅथी, कायरोप्रॅक्टिक ही काही मॅन्युप्युलेटिव्ह टेक्निक्स आहेत. ह्या टेक्निक्समुळे ही जी सरकलेली डिस्क आहे ही थोडीशी त्या नसेपासून दूर सारता येते, त्याच्यामुळे दुखणं कायमचं जाऊ शकतं. आणि त्या पुढे जाऊन आपल्याला वाकायचं नाही, वजन उचलायचं नाही, लांबचा प्रवास एसटीने किंवा गाडीने टाळायचा, ट्रेनने किंवा विमानाने जाण्यात काही प्रॉब्लेम नसतो. पण त्याला झटके खाऊ नये, हे जरा आपण सांभाळावं लागतं. असं सांभाळलं तर हा रोग व्यवस्थित बरा होऊ शकतो. दुसरा जो प्रश्न होता त्यांनी पण मला वाटतं तेच सांगितलं L4-L5 मध्ये त्यांना, आणि नेमके ह्या सायाटिकाच्या ह्या स्लाइडमध्ये L4 आणि L5 दाखवलेले आहेत. आणि L4-L5 मध्ये जर गॅप आली हा शब्द खूपच कॉमन लोक वापरतात. गॅप आली याचा अर्थ त्यांना एक पोकळी निर्माण झाली किंवा डिजनरेशन झालं, खराब झाली डिस्क किंवा इंटरव्हर्टिबल जो शॉक ऍब्सॉर्बरचं काम करत असते ती जर खराब झाली तर मग आपल्याला गॅप आली असं आपण साधारण किंवा सर्वसामान्य भाषेमध्ये बोलतो. तर त्याच्यामध्ये कटिबस्ती खूप चांगली उपयोगी पडते की ज्याच्यामुळे हे डिजनरेशन थांबू शकतं. काही गुग्गुळ कल्प आहेत, रासना कल्प आहेत, तर त्याच्यामुळे कसं की हे जे डिजनरेशन आपण तोंडावाटे घेतो ही औषधं, त्याच्यामुळे सुद्धा एकूणच अस्थि पोषण होतं किंवा त्यांचं डिजनरेशन कमी होतं किंवा खराब होण्याची जी प्रक्रिया आहे ती कमी प्रमाणात होते. तर त्याच्यामुळे आपण हळूहळू हा रोग कंट्रोलमध्ये आणू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी की हा जो रोग आहे हा मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे. हा रोग नाहीये की म्हणजे मलेरिया, टायफॉइड नाहीये की जे मुदतीचा रोग आहे की ज्याला आपण ट्रीटमेंट दिली का तो बरा होतो.
हा मेकॅनिकल प्रॉब्लेम असल्यामुळे हा रिव्हर्सिबल नसतो. तो आपण कंट्रोलमध्ये ठेवून बरा ठेवू शकतो. आपण जर काळजी घेतली तर तुम्हाला शेवटपर्यंत जर ट्रीटमेंट घेतली, काळजी घेतली तर कधीच त्रास होणार नाही. सर्जरीचं कसं असतं, त्याने सर्जरीचं विचारलं होतं. सर्जरी जर केली किंवा इंजेक्शन दिलं तर इंजेक्शन हा तात्पुरती गोष्ट आहे. म्हणजे हे थोडक्यात थोड्या वेळासाठी नसा बधीर केल्या जातात, एखाद महिना 2 महिने त्याचं टिकतं परिणाम, त्याच्यानंतर पुन्हा त्रास सुरू होतो. सर्जरीज मी मगाशी सांगितल्या, मी 99% सल्ला देईन की सर्जरी करू नये. कारण केल्यानंतर एक 2-3 वर्षानंतर पुन्हा एकदा तो अख्खा पाठीचा कणा थोडासा अनस्टेबल झाल्यामुळे माझ्या अनुभवात मी पाहिलंय की समजा L4 L5 मध्ये सर्जरी केली तर पुढच्या वेळी जेव्हा माणूस येतो तेव्हा L2 L3 L3 L4 सगळीकडे स्लिप डिस्क झालेली असते. म्हणजे कुठेतरी ते काळजी घेत नाहीत किंवा त्यांना असं वाटतं ऑपरेशन म्हणजे आपण बरे झालो. म्हणजे एकूणच हा जो एक गैरसमज आहे की आपल्याला रोग कुठला झालाय मणक्यांचा, हा फार नीट समजणं फार महत्वाचं की हे समजावणं, हे पण वैज्ञानिक किंवा डॉक्टरने नीट समजावलं पाहिजे की हा मेकॅनिकल प्रॉब्लेम आहे, हा रोग नाही आहे की जो बरा होऊ शकतो पूर्ण. त्यामुळे आपण जर ही जी संयुक्त उपचार पद्धती आहे ही बऱ्याच वेळा सर्जरी टाळू शकते आणि आपण अशा कंडिशनमध्ये येऊ शकतो की आपल्याला रोग जवळजवळ नाहीच आहे. मग आपण समजू शकतो की आपण बरे झालो. निश्चितच तुम्ही स्लिप डिस्क आणि सायटिका हे अतिशय सुंदर आणि विस्तृत तुम्ही विवेचन केलेलं आहे. सर, ह्याचबरोबर मणक्याच्या काही जन्मजात विकृती सुद्धा असू शकतात का? हा, आता कसं आहे की मणक्यांच्या जन्मजात विकृती कोणत्या आहेत त्याबद्दल आपण आता जाणून घेऊया. याविषयीची स्लाइडच आपल्याकडे आहे. आता ही एक स्लाइड दाखवली आहे. तर कायफॉसिस म्हणून एक डाव्या साईडला आहे, त्याला मराठीमध्ये आपण कुबड असं म्हणतो. म्हणजे आपण एक वाकून वाकून एखादी माणसं चालताना दिसतं किंवा एखादी म्हातारी आजी 75-80 वर्षाची झाली तर पूर्णच वाकून जाते किंवा त्याला कुबड आल्यासारखं वाटतं पाठीला, तर त्याला कायफॉसिस असं म्हणतात. लॉर्डोसिस हे खूप कॉमनली तुम्हाला असं दिसतं की ज्या गरोदर महिला असतात त्यांचं पोट जेव्हा खूप जास्त जेव्हा वाढलेलं असतं साधारण 8व्या-9व्या महिन्यामध्ये, तेव्हा जो खालचे मणके असतात ते पुढे खेचले जातात आणि त्यांना लॉर्डोसिस होतो, लंबार लॉर्डोसिस. ते खेचल्यामुळे किंवा एखादा खूप जास्त मेदात्य असेल एखाद्या पुरुषाला, खूप जास्त म्हणजे ओबेसिटी असेल किंवा जाडा असेल तो माणूस, तरी देखील आपल्याला दिसतं की तो जे खालचे मणके असतात ते खेचले गेलेले असतात आणि लॉर्डोसिस होतो. त्याला लॉर्डोसिस असं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. तिसरं म्हणजे जो असा सरळ मणका मधोमध आपल्याला दिसतो पाठीमागून जर आपण बघितलं, टच करत गेलं, तो जर एका साईडला असेल, डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला, तर त्याला आपण स्कोलिओसिस म्हणतो. हे लहानपणापासून पण असू शकतं आणि कधी कधी जसं म्हटलं की हे पुढे जाऊन पण काही कारणामुळे डेव्हलप होऊ शकतं. म्हणजे मणके पिचले आतमध्ये, म्हणजे पॉटस्पाईन वगैरे सारख्या गोष्टी घडल्या ज्याबद्दल आपण बोलणारच आहोत. बरोबर. तर आपल्याला हे स्कोलिओसिस होऊ शकतो. आपल्याला पुढचा प्रश्न आहे. यशवंत प्रश्न विचारत आहेत ठाण्यावरून. नमस्कार यशवंत भाऊ, बोला. हॅलो. हॅलो, बोला. हा, बोला. हा मॅडम, माझं नाव यशवंत गांगोडे, ठाण्यावरून बोलतोय मी. नमस्कार, बोला. हा, माझ्या मानेचं सांगितलेलं स्पॉन्डिलिसिस सांगितलं होतं. G6 मध्ये डिस्क थोडीशी बाहेर आलेली आहे, तर हाताला मुंग्या येतात आणि थोडस पाय जड पडतात आणि थोडस चक्कर आल्यासारखं होतं. त्याच्यावर उपचार काय आहे? बर, आता मागच्या वेळी जेव्हा आपण प्रोग्राम घेतला होता त्यावेळी आपण मानेच्या मणक्यांबद्दल बोललो होतो, पण ठीक आहे, तुम्ही ठेवून द्या फोन, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो उत्तर. तर ह्याच्यामध्ये टिपिकल म्हणजे जसा कटिबस्ती असतो तसा मन्याबस्ती एक ट्रीटमेंट आहे. उद्वांग चिकित्सा म्हणून नस्य ही एक ट्रीटमेंट आहे. ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर आहे. गोमुखासन, पर्वतासन, ब्रह्ममुद्रा अशी योगासन आहे. ह्या 3-4 गोष्टी जेव्हा तुम्ही एकदम करता, काही आयुर्वेदिक औषधं पोटातून घेता आणि काळजी घेता स्वतःची, लांबचा प्रवास टाळणे वगैरे, मोठी मोठी वजनं न उचलणे, अशी काळजी तेव्हा तुम्ही घेता, तेव्हा तुम्ही पूर्णपणे या रोगातनं बरे होऊ शकता. सर, तसंच आपण जेव्हा तुम्ही मानेच्या मणक्यांच्या विषयी आता माहिती दिली, जी आपण मागच्या कार्यक्रमात विस्तृत बोललोच होतो, आता लंबर स्पॉन्डिलोसिस हा काय व्याधी असू शकतो सर? ह्याला मराठीमध्ये आपण मन्यास्तंभ, म्हणजे जरी मानेला नसेल होत तरी पूर्ण पाठीच्या कण्याच्या
विकाराला आपण मन्यास्तंभ असंच म्हणतो. एका डाव्या बाजूला नॉर्मल स्पाईन म्हणजे पाठीचा कणा नॉर्मल असताना कसा दिसतो तो दाखवलाय आणि ऑस्टिओ आर्थरायटिक स्पाईन हे दाखवलेलं आहे. म्हणजे पहा ते एक्स्ट्रा बोन फॉर्मेशन म्हणजे बोनी स्पर्स कसे बाहेर आलेले आहेत, पुन्हा नॉर्मल जी रचना असते मणक्यांची ती कुठेतरी असा चपट झालेला आहे आणि त्याची टोकं बाहेर आल्यासारखी दिसतात आणि डिस्क आतमधली जी डिस्क आहे ती नॅरो झाल्यासारखी दिसते म्हणजे छोटी झाल्यासारखी दिसते. त्याला आपण स्पॉन्डिलोसिस असं म्हणतो. त्याच्यामुळे एकूणच संपूर्ण जो आकार आहे, जो डबल एस म्हणून आकार आहे आपल्या पाठीच्या कण्याचा, तो जरा बिघडतो. तो एक तर ताठ सरळच्या सरळ होऊन जातो किंवा त्याची जी वक्रता असते ती कमी होते. वक्रता कमी झाली तर आजूबाजूच्या स्नायूंवर प्रचंड ताण पडतो. कारण वक्रता कमी झाल्यानंतर स्नायू आपल्याला ऍडजस्ट करायला बघतात, आपल्या संपूर्ण शरीराचा भार घ्यायला बघतात आणि ते भार घेता घेता त्यांच्यावर वजन पडतं आणि वजन जास्त पडल्यामुळे त्या गोळा होतात किंवा क्रॅम्प्स त्यांच्यामध्ये होतात. तर त्याच्यामुळे स्पॅझम ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्पॅझम होतं, ते गोळा होतं, त्यामुळे ते दुखायला लागतं. तर ते स्पॉन्डिलोसिस ह्या खूप कॉमन. बरोबर. ह्याची लक्षणं आणि आपण ह्याची कारणं आणि चिकित्सा बघणारच आहोत. पण आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. सांगलीवरून विनायक प्रश्न विचारतायत. नमस्कार विनायकजी, बोला. हॅलो 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 नमस्कार. हा नमस्कार, नमस्कार बोला. डॉक्टर साहेब. विनायक चव्हाण बोलते सांगलीवरून. माझा सुद्धा एक प्रॉब्लेम होता की 4थ्या आणि 5व्या मणक्याच्या मध्ये सक्ती सरकली होती आणि उजवा पाय माझा पूर्णपणे दुखत होता आणि पायाला मुंग्या येत होत्या. मग ते मी सांगलीमध्ये आता इंडोस्कॉपी केल्या. त्याच्यामुळे आतापर्यंत एक 25 दिवस झालं होऊन त्याच्यावर काय अजून पूर्णपणे अजून नाही, बारीक नॉर्मल अजून दुखतेच ते पाय. त्याच्यावर काय ते पूर्ण क्लिअर होईल का अजून काय म्हणजे ह्याच्यावर पुढे उद्भवू शकतो इथे? धन्यवाद. मला वाटतं मगाच्या प्रश्नांशी साधर्म्य ठेवणारा हा प्रश्न आहे, तरी थोडक्यात तुम्ही उत्तर काय देऊ शकता? अर्थातच जसं मी मगाशी सांगितलं की कुठचीही सर्जिकल जी प्रोसिजर असते ही कधी कधी तेवढ्यापुरता फायदा होतो, नंतर त्याचा फायदा होतोच असं नाही. म्हणून कटिबस्ती, अंतर्गत बस्ती, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर आणि नंतर व्यायाम करणे, काही खास व्यायाम जे आहेत पाठीच्या कण्याचे ते केलेत तर तुम्हाला पूर्ण बरं वाटेल. दीपक आपल्याला प्रश्न आता पुढचा विचारतायत पुण्यावरून. आपण तो प्रश्न घेऊया आणि मग पुढे कार्यक्रम सुरू ठेवूया. सर विचारा प्रश्न दीपक भाऊ. मी दीपक गारगे बोलतोय पुण्याहून. हा, तर मला असा प्रॉब्लेम आहे की आपलं गेल्या 15 वर्षापासून मला ह्याचा प्रॉब्लेम आहे मणक्याचा. तर त्याच्यामध्ये मला सगळे माझे जे मणके आहेत ते प्रेस झाले, दबलेले आहेत. बर. प्रेस झालेले. तर त्याच्यामध्ये मी 2005 मध्ये मी एक टेस्ट केली होती HLA ची. तर ते पॉझिटिव्ह होतं. त्याच्यामध्ये डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की हा जेनेटिक प्रॉब्लेम आहे तुमचा. हा, तर त्याच्यावरती मला अजूनही त्याच्यावरती काय प्रॉपर ट्रीटमेंट झाला नाही. मी बरेचसे घेतले, ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक हे सगळे ट्रीटमेंट झालेत माझे. त्याच्यावरती मला प्रॉपर अजूनही आपलं त्याच्यावरती ट्रीटमेंट भेटेल. आणि मला त्याच्यामध्ये मेजर प्रॉब्लेम असा आहे की मला झोपतानी, चालतानी, उठतानी, बसतानी हे कंटिन्यू मला प्रॉब्लेम होत राहतो. आता तुम्हाला बॅम्बू स्पाईनची म्हणजे झालाय का पूर्ण, की अजूनही तुम्हाला सरळ उभं राहिल्यावर मागे वळता येतं? नाही, मला पाठीमागे असं म्हटलं तर मला वागता येत नाहीये. म्हणजे वळता येतं का? हा, वळता येतं मला. मान वळते का? हा, मान वळते, पण तेवढी मला टर्न करता येत नाही. बर, ठीक आहे, मला समजला तुमचा प्रश्न. आता तुम्ही ठेवा आणि मी तुम्हाला समजावतो काय आहे. निश्चितच त्यांच्या प्रश्नाचं उत्तर सर तुम्हाला जरूर देणार आहेत. हा प्रश्न काय आहे या स्लाइडद्वारे आपण त्यांना समजावून सांगणार आहोत. हा, तर हा जो त्यांनी एक वेगळाच विचित्र रोग जो सांगितला की त्या रोगाला आपण, मी मराठीमध्ये मी स्वतःच नामकरण केलंय त्याचं, कण्याचा आमवात म्हणून, पाठीच्या कण्याचा आमवात. तर त्याला अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस म्हणून म्हणतात. म्हणजे कुठच्याही वेळी आपल्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये जेव्हा बिघाड निर्माण होतो, त्या बिघाड निर्माण झाल्यामुळे म्हणजे आपल्या अन्नामुळे जेव्हा बिघाड निर्माण होतो तेव्हा तऱ्हेतऱ्हेचे आमवात आपल्याला होतात. तर हा खास करून पाठीच्या कण्याचा आमवात म्हणून मी म्हणतो, कारण आपल्या पाठीच्या कण्यामध्ये जी चकती असते त्या आपलं शरीरच अँटीबॉडी निर्माण करून खायला लागतं. म्हणजे विचित्र वाटतं ना, रोगच विचित्र आहे. त्यामुळे ते खायला लागतं. त्याच्यामुळे हा जो कसा फरक झालेला दिसतो बघा, पहिलं ते इन्फ्लमेशन सुरू होतं, मग अँकायलोसिस होतो,
म्हणजे ते मणके एकमेकांना चिकटतात. म्हणजे जे चलमणके असतात ते चलमणके म्हणजे आता आपण सरळ उभा राहिलो तर आपण मागे वळून बघू शकतो किंवा मान आपण अशी इकडे तिकडे पाहू शकतो, मागे पाहू शकतो. ते ह्यांना मागे मान वळवता येत नाही किंवा पाय स्थिर ठेवून मागे पाहता येत नाही. तर ह्याच्यामुळे आणि खूप प्रचंड प्रमाणात वेदना होतात. कधी कधी काय होतं, फिमरच्या वर जे त्याचं डोकं असतं, म्हणजे आपल्या मांडीचं हाड असतं, त्याचं जे डोकं असतं ते पण खराब व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे तिकडे देखील अँकायलोसिस होतं. म्हणजे ते पकडलं जातं आणि ते पण म्हणजे त्याला काही खास अशा ट्रीटमेंट्स अवेलेबल नाही. ॲलोपॅथीमध्ये तर अजिबातच फक्त पेन किलर घेणे, फिजिओथेरपी घेणे हेच आपण करू शकतो. पण जर योग्य वेळी आले, आपल्याकडे सुरुवात झाली आणि लोक आले, तर काही वर्ष म्हणजे 3 ते 5 वर्ष औषधोपचार करून पुन्हा पृष्ठबस्तीसारखे उपाय करून आपण हा रोग पुढे प्रोग्रेस होणं टाळू शकतो. बऱ्याच वेळा ह्याच्यामध्ये मी गोमूत्र चिकित्सेचा पण सांगतो. जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती मध्ये अँटीबॉडीज जेव्हा तयार होतात आपल्या शरीराच्या अगेन्स्ट, त्या स्वमूत्रामध्ये पण वाया जात असतात. म्हणजे स्वमूत्र चिकित्सा, गोमूत्र चिकित्सा सुद्धा या रोगामध्ये उपयोगी पडते. जर कुठल्या रुग्णाने माझं नीट ऐकलं तर बऱ्याच वेळा त्याला खूप चांगला परिणाम झालेला दिसून येतो. पण मग स्वमूत्र किंवा गोमूत्राविषयी ते एवढे कम्फर्टेबल नसतील तर आपण आयुर्वेदिक औषधं आणि पृष्ठबस्ती, ॲक्युपंक्चर अशी ट्रीटमेंट देऊन आणि काही खास फिजिओथेरपी देऊन आपण वाचवू शकतो त्यांचा कणा. म्हणजे खूप ते बॅम्बू स्पाईन, कारण ह्याची पुढचीच जी स्टेज असते ती खूप खराब असते, पूर्ण वाकून जातो माणूस आणि बिछाण्यावर जातो. म्हणजे ही जर टाळायची असेल तर निश्चित त्यांनी ही ट्रीटमेंट घ्यावी. अजूनही काहीतरी केलं जाऊ शकतं. ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. निश्चितच म्हणजे दीपक यांच्या प्रश्नाला त्यांना नक्कीच दिलासा मिळालेला असेल. सर, आपण जेव्हा मगाशी स्पॉन्डिलोसिस याविषयी बोलत होतो, लंबर स्पॉन्डिलोसिस याविषयी तुमच्याची लक्षणं आणि उपचारांविषयी काय सांगू शकता तुम्ही? आता कसं असतं माहितीये का, स्पॉन्डिलोसिस किंवा स्पॉन्डिलायटिस आता लक्षणं बऱ्याच अंशी सिमिलर असतात. पण पायामध्ये मुंगे येणे, कंबर जखडून जाणे, चालताना असंतुलन जाणं, चालताना असं पडू की काय असं वाटणं, अशक्तपणा वाटणे पायात, किंवा कमरेमध्ये जास्त वेळ बसलं की किंवा प्रवास केला आपण तर प्रवासामध्ये आपल्याला त्रास होणे, किंवा सकाळी उठताना जर बेड जर मऊ असेल किंवा नेहमीचा बेड नसेल, आपण दुसऱ्या बेडवर झोपलो तरी खूप जास्त प्रमाणात सकाळी उठल्यावर त्रास होतो. मग आपण सांगू शकतो की स्पॉन्डिलोसिस झालेला आहे. सर, आपण चर्चा चालू ठेवू. आपल्याला प्रश्न आलेला आहे. स्वाती प्रश्न विचारतायत औरंगाबादवरून. नमस्कार स्वाती ताई, बोला. नमस्कार. नमस्कार. बोला. प्रश्न विचारायचा मला सॅक्रोइलेट जॉईंट आर्थरायटिस आहे आणि 2 वर्षापासून त्रास होतो मला. स्वाती ताई, पुन्हा एकदा सांगू शकाल का कसला त्रास आहे? अँकायलोजिंग का? सॅक्रोइलेट जॉईंट आर्थरायटिस. सॅक्रोइलियाक. हा. बर. ठीक आहे, समजलं. धन्यवाद. सॅक्रोइलियाक जॉईंट आर्थरायटिस सांगत होतो की आपल्या मांडीच्या हाडाच्या वरती जे त्याचं डोकं असतं, आपल्या फिमर नावाचं, तर तिथे देखील कार्टिलेज असते. तर तिथे देखील ती कार्टिलेजला दाह उत्पन्न होतो. किंवा सॅक्रोइलियक जॉईंट्स म्हणजे कमरेज, आपलं जे माकड हाड असतं त्याच्या आजूबाजूला जे जॉईंट्स असतात, त्याच्यामध्ये जेव्हा म्हणजे आपलं पूर्ण जे पेल्विस असतं ते सेक्रम आहे आणि इलियम हे 2 त्याचे जॉईंट्स असतात, त्याच्यामध्ये सूज निर्माण होते. तेव्हा सूज निर्माण होते, प्रचंड प्रमाणात माकड हाडामध्ये दुखतं किंवा चालताना त्रास होऊ लागतो. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ॲक्युपंक्चर प्रचंड प्रमाणात उपयोगी पडतं आणि काही खास प्रकारचे फिजिओथेरपी जे आपण दिली तर त्याचा फायदा होतो आणि ॲक्युपंक्चरचा फायदा होतो. अंतर्गत बस्ती आपण दशमूळ सारख्या किंवा योग बस्ती आपण दिल्या तर त्याचा देखील फायदा होतो. हे 3-4 गोष्टी एकदम केल्या तर सॅक्रोइलियक जो आर्थरायटिस आहे तो आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो आणि तुम्हाला बरं वाटेल. निश्चितच. स्पॉन्डिलोसिसची लक्षणं आणि उपचार थोडक्यात सांगा, मग आपल्याला पुढे अनेक अजून व्याधी घ्यायची आहेत. आता स्पॉन्डिलायटिस बद्दल आपण बोललो, तर तो कसं आहे की मणक्यांची स्नायू जेव्हा ताठर होता तेव्हा कमरेचा जो मणका असतो तो पुढच्या बाजूला झुकतो आणि बाक येतो.
तर त्याची जी कारणं आहेत ती आपण पाहतोय आता. लक्षणं आपण पाहूया, पण कारणं बघूया. का चुकीच्या प्रकारे आपण बसतो, आपला व्यायाम नसतो, पाठीला पोक काढून बसतो. मगाशी मी सांगितलं की आपण चुकीचे बसतो, तर त्याच्यामुळे ती मणक्याची संरचनेला ते त्रासदायक असते. किंवा बिछाण्यात झोपताना आपण जास्त उशा घेतो किंवा खूप जास्त मऊ बेड वापरतो किंवा कधी कधी एकदमच कडक जमिनीवर झोपतो, तर असं पण त्रासदायक आहे. कापसाच्या गाद्या किंवा कॉयर मिश्रित जो बेड असतो, जो थोडासा कडक असतो थोडासा मऊ असतो, हा योग्य बेड असं, म्हणजे जो चांगला सपोर्ट पण देतो, ऍट द सेम टाइम तो इजा नाही पोहोचवत आपल्या, तर तो सगळ्यात चांगला. आणि मला असं वाटतं आपली जुनी जी पद्धत आहे ना, बाजेवर झोपणे, त्याच्यासारखं परफेक्ट नाही. म्हणजे कुठल्याही कण्याच्या रोगाने, पाठीच्या कण्याचा रोग झाला तर बाजलं ज्याला म्हणतात ना, म्हणजे जे सुतळीच्या ह्यांनी दोऱ्यांनी तयार केलं जातं खाटलं, तर खाटल्यावर झोपावं गोधडी टाकून, त्रास नक्कीच कमी येईल. तर आणखीनही काही कारणं त्याची दिली आहे की सतत आपण झुकून काम करत असतो. म्हणजे समजा शेतात काम करणाऱ्या स्त्रिया असतात, त्यांना देखील त्रास होतो की सतत वाकून त्यांना काम करावं लागतं. खुर्च्यांची रचना जर बरोबर बसताना अर्गोनॉमिक्स नावाचं एक शास्त्र आहे. म्हणजे आपण जे बसतो ती खुर्ची कशी असावी, म्हणजे आपल्याला लंबार सपोर्ट मिळावा, आपल्याला मानेच्या मणक्याला सपोर्ट मिळावा, अशा प्रकारची योग्य आकार असलेली, जे पाठीचा आकार असलेली जर खुर्ची असेल तर आपल्याला कमीत कमी त्रास स्पॉन्डिलोसिसचा होऊ शकतो किंवा पाठीच्या किंवा कमरेच्या दुखण्यांचा होऊ शकतो. पण आपली खुर्ची हल्ली स्टायलिश खुर्च्या म्हणून कशाही बनवतात, आणि बिचाऱ्या सेक्रेटरीज ना, तुम्ही कंपनीमध्ये जा, कशाही खुर्ची छोट्याशा टेबलांवर किंवा कशाही बनवलेल्या रचना असलेल्या खुर्चीवर बसलेले असतात तासन तास. त्यांच्या, मला असं वाटतं, दुखण्याला ती कंपनी जबाबदार असते आणि त्यांनी नक्कीच सू करावं कंपनीला, त्यांना पाठीचं दुखणं जडलं तर. कारण एक विशिष्ट प्रकारे आपण जर बसलो तरच आपल्याला पाठीचं दुखणं जडू नाही शकत. पण जर आपण पाश्चात्य पद्धतीने बसत असू तर अर्गोनॉमिक चेअर फार महत्वाची असते, की ज्यांना 8-8, 10-10 तास बसून राहावं लागतं कामात. सर, आपण पाठीच्या आणि मणक्यांचे जे विकार विविध बघितले, त्यामध्ये एक महत्वाचा म्हणजे स्पॉन्डिलोलिस्थेसिस. हा नेमका काय विकार आहे? कसं असतं की डिजनरेशन खूप जास्त प्रमाणात व्हायला लागलं. डिस्कचं म्हणजे जी चकती असते ती खूप खराब व्हायला लागली. हा एक कारण असू शकतं. किंवा आपण वरतून एखाद्या उंचावरनं उडी टाकली तर त्याच्यामुळे देखील मणक्यावरनं जेव्हा मणका सरकतो किंवा घसरतो, त्या गोष्टीला आपण स्पॉन्डिलोलिस्थेसिस असं म्हणतो. माझ्याकडे एक स्लाइड आहे, त्या स्लाइडमध्ये बघा दिसतंय, चौथा मणका 5व्या मणक्यावरनं सरकलेला दिसतोय ह्या स्लाइडमध्ये. आणि जी काही इथे स्लाइड दिसते तिथे तिसरा मणका 4थ्या मणक्यावरनं एक्सरे मध्ये दाखवलाय. तिसरा मणका 4थ्या मणक्यावरनं सरकलाय. त्यात तुला हे दिसत असेल की, सर्वांना दिसत असेल की वरती ज्या डिस्क आहेत त्या इंटॅक्ट आहेत, म्हणजे आहेत, म्हणजे चकत्या, आणि खाली मात्र चकत्या खराब झालेल्या आहेत. आणि खराब झालेल्या चकतीमुळे किती परिणाम झालाय तिकडच्या, तो मज्जारज्जू पूर्ण आवळून गेलेला, अगदी पिचून गेलेला. तर त्याच्यामुळे कसं होतं, स्पायनल क्लॉडिकेशन होतं. म्हणजे कसं, थोडा वेळ आपण चालू शकलो की आपल्याला कळतं की आपण ह्या पुढे एक पाऊल नाही पुढे टाकू शकत, मग बसावं लागतं. बसलं की तो मज्जारज्जू पुन्हा सुटतो, पुन्हा आपण थोडा काळ चालू शकतो, पुन्हा आपल्याला बसायला लागतं. ह्याला स्पायनल क्लॉडिकेशन असं म्हणतात. स्पॉन्डिलोलिस्थेसिसमध्ये हे खूप कॉमन आहे. आणि खूप जास्त प्रमाणात जर मज्जारज्जू आवळला गेला असेल तर खाली मुंग्या येतात किंवा सेन्सेशन नाहीसं होतं, किंवा मग लघवी आणि शौचावरचा कंट्रोल जातो. म्हणजे अशा प्रकारचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. तेव्हा आपल्याला खूप काळजीपूर्वक पाहावं लागतं. मग कधी कधी आत्यंतिक ते झाल्यानंतर सर्जरीची आवश्यकता भासू शकते. नाहीतर ते सुरुवातीचा जर काळ असेल तर आपण संयुक्त उपचाराद्वारे आपण त्याचा प्रतिबंध करू शकतो. सर, ह्याचबरोबर स्पॉन्डिलोलायसिस म्हणजे अस्थिभंग हा सुद्धा होऊ शकतो का लंबर आणि स्कायटिक रिजनमध्ये, सॉरी सॅक्रल रिजनमध्ये? स्पॉन्डिलोलायसिस म्हणजे दोन गोष्टी आहेत. एक तर फ्रॅक्चर होणे, आणि फ्रॅक्चर होऊन म्हणजे आपण मराठीमध्ये पिचणे हा एक शब्द वापरतो की हाड पिचतं. अच्छा.
तर तिथे अस्थिभंग होतो. आणि दुसरा म्हणजे समजा काही कारणामुळे मी सांगितलं इंजुरी झाली असेल, वरून उडी टाकली, तर एखादा मणका किंवा धाप करून पडला माणूस पार्श्वभागावर, तर त्यावेळी काय एवढं जाणवत नाही, पण नंतर एखादा मणका पिचतो आणि तो खराब होऊन त्याचा लायसिस म्हणजे पूर्ण डिस्ट्रॉय होऊन जातो किंवा तिथे फ्रॅक्चर होतं. तर अशा वेळी आपल्याला खूप ट्रीटमेंट खूप जास्त प्रमाणात असेल तर आपल्याला सर्जरी पण करावी लागते. जर सर्जरीची आवश्यकता नसेल तर आपण संयुक्त उपचारामध्ये ॲक्युपंक्चर, कटिबस्ती, अंतर्गत बस्ती, रेस्ट, फिजिओथेरपी असं करून आपल्याला बरं वाटू शकतं. सर, कॉक्सिडायनिया असा एक जो विचित्र प्रकार आहे, विचित्र व्याधी, याविषयी थोडक्यात काय सांगू शकता? मगाशी मी तुला जेव्हा एक मॉडेल दाखवलं सांगाड्याचं मॉडेल दाखवताना मी खाली सर्वात खाली 3-4 बारीक बारीक मणके दाखवले. त्याला कॉक्सिजल मणके असं म्हणतात. म्हणजे कॉक्सिक्स म्हणजे काय, तर रुडिमेंटरी शेपूट, म्हणजे जे नाहीसं होणारं शेपूट आहे. म्हणजे आपण माकडापासून निर्माण झालो, वाढत वाढत इव्होल्युशन झालं आपलं, पण आपलं शेपूट मात्र नाहीसं झालं. तर ते छोटंसं शेपूट मात्र शिल्लक आहे. त्याला जर सूज आली त्या मणक्यांना, तर आपण कडक पृष्ठभागावर बसलो की प्रचंड वेदना होतात. आपण खुर्चीवर बसू शकत नाही, कधी कधी चालताना सुद्धा वेदना होतात. तर त्याला कॉक्सिडायनिया असं म्हणतात. तर ह्याच्यामध्ये ॲक्युपंक्चर, अवगाह स्वेद, अंतर्गत बस्ती अशी ट्रीटमेंट दिली तर मात्र मग ते बरं होऊ शकतं. आणि काही दिवस मऊ पृष्ठभागावर बसावं आणि प्रवास करू नये. आपल्याला पुढचा प्रश्न आहे, लातूरवरून प्रश्न विचारतायत संतोष. नमस्कार संतोषजी, बोला. हा, नमस्ते डॉक्टर साहेब. नमस्कार. मी संतोष शिंगाडे बोलतोय लातूरवरून. तर माझा हा प्रश्न विचारत होता सर की मला 4 दिवसापासून मला खूप चक्कर येत आहे आणि जेव्हा मी एक्सरे काढला तेव्हा असं दिसून आले की मणक्यामध्ये कुठेतरी सूज आहे म्हणे. पण मला नेमकं रिलेशन समजलं नाही की खूप चक्कर येण्यापाठीमागे मणक्याचा काय इफेक्ट असतो. नाही, पण कुठच्या मणक्यामध्ये? वरच्या 5 मणक्यामध्ये. हा, नाही म्हणजे मानेच्या मणक्यांमध्ये ना चक्कर. बर, ठीक, ठेवून द्या. धन्यवाद संतोषजी. थोडक्यात सर काय सांगू शकता? मागच्या वेळी बोललो होतो आपण, मानेच्या मणक्यामध्ये स्लिप डिस्क झाली, आजूबाजूला नसेवर दाब पडला तर चक्कर येण्याची भावना होऊ शकतो, किंवा त्याच्यामुळे व्हर्टिगो नावाचा प्रकार असेल तरी देखील चक्कर येण्याची भावना होऊ शकते. त्यामध्ये नस्य, ॲक्युपंक्चर ह्या 2 गोष्टी फार मोठ्या प्रमाणावर उपयोगी पडतात. आणि काही जर व्यायाम केले तर योगातले व्यायाम, तर त्याने देखील हे कमी होऊन जाईल. सर, आणि स्पायनल स्टिनोसिस नावाचा एक गंभीर व्याधी आहे, ह्याविषयी काय सांगू शकता? ह्याची उपचार पद्धती काही असते का संयुक्त उपचारामध्ये? आता स्टेनोसिस म्हणजे मगाशी मी थोडक्यात सांगितलंच होतं, पण ही स्लाइड पुन्हा एकदा बघा की ज्याच्यामध्ये कसं दाखवलंय की ही जी चकती आहे ही गंभीरपणे जास्त ती स्खलन झालेलं आहे तिचं. आणि मधून जो मज्जारज्जू आहे त्या मज्जारज्जूवर खूप जास्त प्रमाणात दाब पडतोय आणि ते लाल लाल जे दाखवले ते सूज आली आहे मज्जारज्जू, त्याला स्टिनोसिस म्हणजे अक्षरशः आवळून घेणे. आवळून घेतल्यानंतर काय होतं, खाली विद्युत प्रवाह वाहणं फार जड होतं, मग सेन्सेशन कमी व्हायला लागतं किंवा खूप जास्त प्रमाणात मुंग्या येतात, चालताना त्रास व्हायला लागतो. तर असं झाल्यानंतर कधी कधी आपल्याला ॲक्युपंक्चर, कटिबस्ती, अंतर्गत बस्ती ह्याने पाहावं लागतं की आराम पडतोय की नाही. सर्जरीचं दोन्ही ठिकाणी सर्वायकल स्टिनोसिस किंवा लंबर स्टिनोसिस ह्या दोन्ही विकारांमध्ये सर्जरीचा किती प्रमाणात लाभ होऊ शकेल हे स्वतः ऑर्थोपेडिक सर्जन देखील अगदी निश्चितपणे सांगू नाही शकत. मग ते सांगतात की शक्यता आहे की बरं सुद्धा वाटू शकेल, पण बऱ्याच वेळा असं दिसतं की सर्वायकल स्टिनोसिस किंवा लंबार स्टिनोसिसमध्ये त्यांनी ट्रीटमेंट म्हणजे सर्जरी केल्यानंतर पॅरालिसिस झाला. अच्छा, म्हणजे अशी खूप जास्त प्रमाणात दिसतात की बाबा आधी स्पायनल स्टिनोसिस होता तेव्हा निदान माणूस चालत होता, म्हणजे डिफिकल्टीने चालत होता, पण नंतर जेव्हा आपण ऍक्च्युअल सर्जरी करतो ते हे करायला तर ती इतकी सूज, इतकं खराब झालेलं असतं तोपर्यंत की ते होऊ नाही शकत ठीक. त्यामुळे माझं कॉन्झर्वेटिव्ह अप्रोच आहे, मी संयुक्त उपचार पद्धतीनेच त्याला ट्रीट करायला जाईल. सर, आणि पॉट्स स्पाइन हा काय प्रकार असतो? पाठीच्या कण्यामध्ये जेव्हा तुम्हाला ट्युबरक्युलोसिस होतो, ट्युबरक्युलोसिस झाल्यानंतर अख्खाच्या अख्खा मणकाच खराब होऊन जातो, पिचून जातो, खलास होऊन जातो. तर हा जो खलास झालेला मणका हा दिसतोय तुम्हाला,
जीवाणूंचा मणक्यात झालेला संसर्ग ह्याच्यामुळे तो पिचून गेलाय आणि तो ते कसं तरीच मग मणक्याची संरचनाच बदलते संपूर्ण कण्याची. तर त्याच्यामध्ये आपल्याला ॲक्युपंक्चर, कटिबस्ती अशी ट्रीटमेंट, टीबीची ट्रीटमेंट पहिली द्यावी लागते, त्यानंतर विविध ट्रीटमेंट द्याव्या लागतात, त्यानंतर तो कंट्रोलमध्ये येतो. तो इतका सोपा नाहीये तो कंट्रोलमध्ये यायला. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही आता दाखवणार आहोत. ते तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्या. वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक्स, दूरध्वनी क्रमांक पनवेल 9167772749, पुणे कर्वे रोड 9822926898, पुणे सातारा रोड 02032536653, पुणे चिंचवड 9130453823, सोलापूर 9595638181, वेबसाईट www.vedicure.com. या कार्यक्रमाचे पुनःप्रक्षेपण मंगळवार दिनांक 26 एप्रिल 2016 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे: निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030, ईमेल hellodoctor@gmail.com, www.facebook.com/ddsahyadri.in वर तुम्ही कॉमेंट्स पाठवू शकता किंवा youtube.com/user/ddsahyadri वर हा कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. सर, आपण आधुनिक तपासण्या कोणकोणत्या कराव्या आणि आधुनिक उपचार काय करावेत पाठीच्या आणि कमरेच्या मणक्यांविषयी? आता आधुनिक तपासण्या सर्वात महत्व म्हणजे क्ष किरण तपासणी. पहिला आपण एक्सरे काढतो कधी काय, नंतर एक्सरे मध्ये निदान नाही झालं तर आपण MRI काढतो आणि MRI मध्ये आपल्याला क्लिअर कट निदान होतं. त्याच्यानंतर नसा जर खराब झाला असेल EMG इलेक्ट्रोमायोग्राफी करतो. मग आधुनिक उपचार म्हणजे तुम्हाला माहिती आहे की NSAIDs वेदनाशामक औषधं दिली जातात, ज्याचे गॅस्ट्रायटिस किंवा किडनी प्रॉब्लेम असे जास्त प्रमाणात जर वापर केला तर त्याचे साईड इफेक्ट्स होतात. फिजिओथेरपी दिली जाते किंवा नंतर शस्त्रकर्म किंवा सर्जरी केली जाते. सर, थोडक्यात मला सांगा की ऑस्टिओपोरोसिस किंवा ऑस्टिओआर्थरायटिस हा व्याधी पुरुषांना सुद्धा होतो का? पुरुषांमध्ये कमी प्रमाणात होतो. जड वजन उचलल्यामुळे पाठीचे विकार होऊ शकतात का? जास्त प्रमाणात उचलल्यावर होतात. अतिरिक्त वजनाचा आणि पाठदुखीचा विशेष संबंध आहे का? याचा विशिष्ट संबंध नक्कीच आहे. संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ॲक्युपंक्चरमुळे कंबरदुखी आणि पाठदुखीमध्ये लगेच आराम पडतो का? नक्कीच पडतो. आणि जास्त खारट, क्षारयुक्त, अति तिखट खाल्ल्यामुळे आपल्याला पाठदुखी आणि कंबरदुखी होऊ शकते का? याचा काहीच संबंध नाही. ठीक आहे. सर, आपण जाता जाता आमच्या दर्शकांना काय संदेश देऊ शकता? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाठदुखी, कंबरदुखी दुखायचीच असं समजून त्याला निग्लेक्ट करू नये. जर आपली पाठदुखी काही 8 दिवसाच्या वर, 15 दिवसाच्या वर जर दुखत असेल तर निश्चितच पहिली क्ष किरण तपासणी करून घेणे किंवा गरज पडल्यास MRI करून घेणे, EMG करून घेणे, तज्ज्ञांना ते दाखवणे, अचूक निदान करून घेणे कशामुळे ती झाली, त्यानंतर लवकरात लवकर संयुक्त उपचार पद्धती चालू करणे. ते झाल्यानंतर ते बरं वाटल्यानंतर ते टिकवण्यासाठी योगासन, प्राणायाम ह्या गोष्टी करणे, फिजिओथेरपीचे जे एक्सरसाइजेस आहेत त्या करणे. त्याचप्रमाणे संयुक्त उपचार पद्धतीमध्ये कटिबस्ती, पृष्ठबस्ती, स्नेहन स्वेदन, अंतर्गत बस्ती ह्या गोष्टी दाखवल्या आहेत त्या पाहणे. निश्चितच काही औषधांची नावं इथे दिलेली आहेत. गुग्गुळ किंवा शतावरी कल्प, रासना, योगासनं दिलेली आहेत. योग महर्षी BKS अय्यंगर जे आहेत ते म्हणतात की आपलं शरीर हे एका देवळाप्रमाणे असतं. जर आपण ते स्वच्छ, सुंदर आणि सुदृढ ठेवलं तर त्यात वास करणारा आत्मा सुद्धा अतिशय सुंदर असतो. योगासनांद्वारे, प्राणायामाद्वारे, ध्यानधारणेद्वारे आपण पाठीच्या आणि कमरेच्या मणक्यांच्या विकारांवर निश्चित विजय मिळवू शकतो. आधुनिक उपचारांमधील फिजिओथेरपी आणि संयुक्त उपचार पद्धतीला ॲक्युपंक्चर, योगासनं ह्या सर्वांचा एक सुंदर मिलाफ हा संयुक्त उपचार पद्धतीमध्ये दिसतो आणि पाठीच्या आणि कमरेच्या मणक्यांवर विशेष करून आपण चांगली चिकित्सा करू शकतो असं मला आज विश्वास वाटतो. आपण असेच नेहमी विविध कार्यक्रम घेऊन तुमच्यासमोर येत असतो. वैद्यकीय विषयक कार्यक्रम घेऊन येत असतो दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8 आणि 9 वाजता. कार्यक्रम आमचा पाहायला विसरू नका. सर, आज आपण आलात आणि आमच्या दर्शकांना जी माहिती दिली त्यासाठी दूरदर्शन हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.